नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आपण उत्तर भारतामध्ये WD आहे. तर उत्तर भारताच्याच उत्तर मध्य भागामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, ज्याला बंगालच्या उपसागरातून बाष्प पुरवठा होतोय. पूर्णपणे अरबी समुद्रातील शाखा ही कमजोर झाली आहे आणि यापुढे ती कमजोरच राहण्याची शक्यता आहे. असं कारण नारळी पौर्णिमेनंतर कोकणातील पावसाचा प्रभावच कमी होत असतो. त्यामुळे आपल्याला वातावरणीय बदल जाणवणं आता अपेक्षित आहे. उद्या म्हणजे 30 तारखेला मुख्यत्वे करून पूर्वा नक्षत्राचा सुरुवात होणार आहे आणि पूर्वा नक्षत्रानंतर दिशा बदल हवामानामध्ये महत्त्वाचा आहे आणि थोड्या फरकाने तो देखील आपल्याला जाणवणार आहे. गेल्या 24 तासात झालेल्या पावसाचा अंदाज आपण बघणं आवश्यक असतं. आपण दिलेला अंदाज आणि पडलेला पाऊस याची तुलना त्यामुळे आपल्याला करता येते आणि या ठिकाणी आपण बघतो या भागामध्ये आता केवळ पाऊस काल झालेला आहे. बाकी देशाचा बराच भाग हा किरकोळ पावसाचा किंवा पावसाबिना आहे. मध्य भारतावर याचा मुख्य प्रभाव आहे आणि कोकण किनारपट्टीला प्रभाव आहे, परंतु आता कोकण किनारपट्टीचा पाऊस कमी व्हायला लागेल. मध्य भारतावर जोपर्यंत हे एक हवामान प्रणाली सक्रिय आहे तोपर्यंत हा पाऊस राहील. त्यानंतर पावसाचं प्रमाण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. हे वर्ष अवघड आहे, कारण एलिनोच्या वर्षामध्ये आणि तीव्र स्ट्रॉंग एलिनोच्या वर्षामध्ये हवामानावर मोठे विपरीत परिणाम होतात. त्याला काउंटर करणारे घटक आयोडी आणि MgO हे देखील पोषक असावे लागतात. मात्र हे दोन्ही घटक पोषक नसल्यामुळे एलिनोचा प्रभाव अधिक वाढलेला आहे. हा 8 दिवसाचा CFS मॉडेलचा अंदाज आहे. या अंदाजाचं निरीक्षण एवढ्यासाठी करायचं की वातावरण कोणत्या दिशेला आहे. आपल्याला जर अरबी समुद्राची दिशा बघितली तर आपल्याला कुठेही पावसास पोषक वातावरण नाही, परंतु पावसास पोषक वातावरण जे आहे ते संपूर्णपणे या भागामध्ये आहे. आणि जेव्हा या भागातील पाऊस देशाकडे येईल तेव्हाच पाऊस होणार आहे आणि हीच दिशा बदलाचा भाग असतो. त्यामुळे आता बंगालच्या उपसागराच्या दिशेने किंवा ईशान्येच्या दिशेने आपल्याला वातावरण बदलणं अपेक्षित आहे. आणि जसंही हे वातावरण बदलेल तसं महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि मॉडेल तसा अंदाज देऊ लागले आहे. पहिल्यांदा MgO हा ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार नोवा या संस्थेच्या माध्यमातून दिलेला अंदाज आहे. 9 तारखेला फेज 1, 2 आणि 3 असा येण्याची शक्यता आहे. आणि जर असं झालं तर मात्र आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतंय की पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. म्हणजे पहिल्यांदा एक घटक आपल्याला आपल्या दृष्टीने सकारात्मक होताना दिसतोय. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीने देखील या बाबीस दुजोरा दिलेला आहे. साधारण 12 ते 15 तारखेच्या दरम्यान सप्टेंबरला आपल्याला या फेजमध्ये तो सरकताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामध्ये सुद्धा 25 ऑगस्टला हा अंदाज दिलेला आहे. त्यांनी सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये 14 सप्टेंबर, 19 सप्टेंबर आणि साधारण 24 सप्टेंबरच्या दरम्यान MgO हा पॉझिटिव्ह फेजमध्ये म्हणजेच 1, 2, 3च्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. जर असं होत असेल तर यदा कदाचित सप्टेंबर आपल्याला साथ देऊ शकतो, कारण MgO हा एकमेव असा घटक आहे की जो पाऊसमान बदलू शकतो. MgO संदर्भामध्ये एक आणखी अंदाज आपल्याला ECMWF मॉडेलचा उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये इथे स्पष्टपणे असं दाखवलेलं आहे की पुढील 20 दिवसामध्ये वातावरण कसं बदलत जाणार आहे. सध्या आत्ता तो
या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये म्हणजे आता आपल्याला हे कलर या ठिकाणी दिसतोय, त्यानंतर आपल्याला पिंक कलरमध्ये तो जाणार आहे 5 दिवसामध्ये, म्हणजे तो या भागामध्ये येईल. त्यानंतर पुढील 10 दिवसामध्ये तो या भागामध्ये प्रभाव टाकणार आहे. त्यानंतर 10 दिवसाने तो सगळे निळे कलर जे आहेत त्या भागामध्ये प्रभाव टाकणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला हिरवा कलर दिसतोय, त्यामुळे हिरव्या कलरचा बराच भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. याचाच अर्थ असा होतो की पॉझिटिव्ह फेजमध्ये एमजीओ येण्याचे संकेत साधारण पुढील 10 दिवसानंतर आहेत. 28ला पूर्व विदर्भ आणि कोकण हलकं वातावरण आहे. तीच परिस्थिती कोकणामध्ये थोडा पाऊस वाढतोय 29ला. विदर्भ कोकण पुन्हा एकदा प्रभाव वाढतोय. विदर्भ कोकणच पावसाळी परिस्थिती 31ला आहे. विदर्भाकडून पावसाचं प्रमाण मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता 1 तारखेपासून आहे. वाढ होते त्यामध्ये 2 तारखेला. 3 तारखेला थोडं विरळ वातावरण आहे, परंतु वातावरण मराठवाडा विदर्भ आहे, दक्षिण कोकण आहे. 4 तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ पावसाची शक्यता आहे. 5 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असेल आणि त्याचं वैशिष्ट्य पुन्हा एकदा उत्तर भारतातील WD आणि मध्य भारतावरील कमी दाब, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात बदलतं वातावरण हे त्याला कारणीभूत असणार आहे. 6लाही एक चांगल्या प्रकारचं स्थानिक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. 7लाही स्थानिक वातावरण आहे. 8ला देखील स्थानिक वातावरण आहे. 9ला विशेष स्थानिक वातावरण आहे परंतु कमजोर आहे. 10लाही कमजोर वातावरण दाखवलेलं आहे. पण थोडं लक्ष या मॉडेलवर जरी बघितलं तरी आपल्याला साधारणपणे वातावरणीय बदल या मॉडेलमध्ये दिसत आहेत, परंतु हा अंदाज फार दूरवरचा नाहीये. अजूनही पूर्व भारत मध्य भारताकडेच पावसाचं तुरंत सरकते. 5, 6 आणि 7 तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात वातावरण या मॉडेलच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. सध्या तरी पावसाचं वातावरण विदर्भ कोकण असंच GFSने दाखवलं असलं तरी देखील वातावरणीय बदल 3 तारखेपासून दाखवलेला आहे. 3, 4, 5 आणि 6 तारखेच्या दरम्यान GFSने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये देखील थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण कमी पाऊस दाखवलेला आहे. मात्र हा उत्तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असाच अंदाज आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा देखील आपण अंदाज जर बघितला तर 3 तारखेला एक वादळी प्रणाली दाखवली जाते बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला. ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकते असा अंदाज आहे. मध्य भारतावर याचा परिणाम होईल असाही अंदाज आहे. या सिस्टमचा परिणाम हा महाराष्ट्रावर होईल. त्याच वेळेस आपल्याला एक नवीन सिस्टम या ठिकाणी आकार घेताना दिसते. म्हणजे आपण जो काही सांगतो की या पद्धतीने आता वातावरण बदलणं अपेक्षित आहे तर ते बदलू लागलं आहे. 3 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा असं थोडं वातावरण NCEP GFS मॉडेलचा नोवाचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. एक वादळी प्रणाली विदर्भाच्या बाजूला असल्याचं ECMW मॉडेलने दाखवलंय. या वादळी प्रणालीचा प्रभाव विदर्भामध्ये 30 तारखेला आहे. 31 तारखेला विदर्भाच्या थोड्या भागात आणि कोकणात त्याचा प्रभाव आहे. 1 तारखेला महाराष्ट्रावर या सिस्टमचा विशेष प्रभाव नाही. कोकण, विदर्भ किरकोळ पाऊस. 2लाही तीच परिस्थिती. 3लाही तीच परिस्थिती आहे. 4 तारखेला थोडं उत्तरेकडून जळगावचा उत्तरेकडील भाग किंवा अकोला, अमरावतीचा उत्तरेकडील भागात वातावरण बदलताना दाखवण्यात आलेलं आहे.
आणि थोडं नंदुरबारमध्ये. 5 तारखेला SMW पुढे विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 6लाही विशेष वातावरण आहे, परंतु स्थानिक वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये बदलताना दाखवलेलं आहे. कोकणात पाऊस वाढताना दाखवलेला आहे. 7लाही ठिकठिकाणी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वाढते. 8 तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, सर्व दूर महाराष्ट्रात स्थानिक पाऊस वाढतोय. 9 तारखेला थोडं विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. 10 तारखेला विदर्भ, कोकण पावसाची शक्यता आहे. 11 तारखेला पहिल्यांदा हवामानात सकारात्मक बदल आलेला आहे आणि हा सकारात्मक बदल दुहेरी आहे. एक अरबी समुद्र आणि अरबी समुद्राच्या बाजूने देखील वातावरण बदलतंय आणि विदर्भाच्या दिशेने पूर्ण वातावरण बदलतंय. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस वाढेल का हे बघावं लागणार आहे. वातावरण बदलतंय असं जेव्हा म्हणतो तेव्हा 11 तारखेपर्यंत अरबी समुद्रामध्ये किंवा या भागामध्ये आपल्याला फारसं वातावरण पावसाळी दिसत नाही. मात्र आपण भारताच्या पूर्व दिशेने जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला वातावरण बदलताना दिसते. म्हणजे दिशा पावसाची बदलण्याची आता फक्त गरज आहे. जसे वाऱ्यांची दिशा बदलेल, पावसाची दिशा बदलेल, तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 11 तारखेपर्यंत स्थानिक वातावरण आहे आणि कोकण, विदर्भात थोडं पावसाळी वातावरण अधिक आहे. या पलीकडे अंदाज अजून बदललेला नाही, परंतु हा अंदाज प्रत्येक दिवशी बदलू शकतो. आपण झटपट अंदाज बघूयात. या ठिकाणी कोकण आणि थोडं विदर्भ असं पावसाळी वातावरण आज दाखवण्यात आलेलं आहे. थोडं स्थानिक वातावरण पश्चिम महाराष्ट्र वगैरे किंवा विदर्भ, कोकण वाढू शकतं 29ला. 30ला विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण आहे. 31लाही विदर्भाच्या पूर्व भागातच वातावरण आणि दक्षिण कोकण थोडं वातावरण आहे. 1ला विशेष वातावरण नाही. 2ला कोकण, दक्षिण भाग आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र, जे कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या काही भागात, साताऱ्याच्या आणि दक्षिण कोकणात थोडं भंडारा, गोंदियामध्ये पाऊस दाखवला जातो 2 तारखेला. 3ला विशेष वातावरण SMW मॉडेलला दाखवलेलं नाही. मात्र 3ला मध्य प्रदेशमध्ये सिस्टम आहे, त्यामुळे जळगाव आणि अकोला, अमरावतीच्या उत्तरेला पाऊस दाखवला जातोय. या सिस्टमचा उत्तर महाराष्ट्राला फायदा होणं अपेक्षित आहे, परंतु अजून असं सध्या वातावरण बदललेलं दाखवलेलं नाही. 6 तारखेला मात्र उत्तर कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढू शकतं. 7 तारखेलाही ती शक्यता आहे. 8 तारखेलाही महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलत आहे. म्हणजे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण या ठिकाणी पावसाची शक्यता वाढते. विदर्भामध्ये 9 तारखेला शक्यता आहे. 10 तारखेला शक्यता आहे आणि 11 तारखेला हवामानात मोठा बदल आहे आणि 11 तारखेपासूनच हवामान बदलण्याचे MGOचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात 11 नंतर पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि हवामानातले अनेक घटक त्याला पोषक होऊ शकतात असा एक प्राथमिक अंदाज आलेला आहे आणि ह्या अंदाजावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. सप्टेंबरचा 11-12 तारखेपासून पुढे 25 तारखेपर्यंत चांगलं पाऊसमान राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज तयार झाला आणि हाच पाऊस महाराष्ट्रातील वातावरण बदलू शकतो. आपण यावर लक्ष ठेवून आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.